नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघू शकताय आपण बेड पडलेली इथं, तर ती बेड आपण साफ करायला चालू आहेत बघा नळीच्या साहाय्यानं। आणि नळी अशा पद्धतीनं बांधली आणि हळूहळू ओढतोय। तर काल इकडं बघू शकता हे फिरवलेलं आहे बरं का, परंतु काय झालं आहे की तेवढी साफ झालेली नाही, तर त्याच्यामुळं आपण आज डबल एकदा पुन्हा फिरवायला लागलो, म्हणजे अजून थोडं जरा साफ होईल म्हणून। कारण मुळीला पण वरी जागा राहील पांगण्यासाठी, त्याच्यासाठी अजून डबल साफ करायलो। तर आता व्यवस्थितपणे साफ व्हायला अजून, कारण काल ढेकळे हे होते त्याच्यामुळे एवढं साफ झालेलं नव्हतं आणि आज जरा थोडं जास्त साफ व्हायला लागलं आणि बरं पण दिसायला लागले साफ झाल्यामुळं। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण नळीला बांधलं आहे ह्याच्या लोखंडी आपल्या बोरच्या। आणि हे तुम्हाला बघा इकडे ही दोरी आल्यात आणि ही दोऱ्या दोन्ही दोऱ्या आहेत का नाही, तर ते आपण आपल्या कमराला असं मागून हे गाठ मारली आणि ह्याच्यामधून अडकून घेतले आणि असं निवांतपणे हे बघू शकताय असं आपण चालायचं, मागं सरायचं आणि हे तिकडं मस्त असं शाप पण होतं आहे। तर मित्रांनो, हे जुगाड आमचं कसं वाटतं तुम्हाला, काल पण सांगितलं, हे आज पण दाखवतोय डबल फिरवायलो। त्याच्या कारण माहिती का की तेवढं व्यवस्थित असं साफ झालेलं नाही आणि मग त्याच्यामुळं आपल्याला हे डबल फिरवा वाटायले, मग फिरल्यामुळं व्यवस्थित असं साफ व्हायला लागलं। हे बघा त्याच्यापेक्षा हे जास्त साफ दिसतात, तर असंच लागतं आहे साफ, म्हणजे त्याला पाणी व्यवस्थित असं वरी राहील त्या मुळाला, त्याच्यासाठी। तर मित्रांनो, ह्या पद्धतीनं आता बघा आज गेले ठिबक हे नाही, तर भरपूर खर्च व्हायला बरं का, कारण माहिती का की आपल्याला ह्याला ठिबक चांगलं आणावं लागणार आहे, कारण मल्चिंग करायचे। गेल्या वर्षी आपलं मल्चिंग नव्हतं, मल्चिंग खाली ठिबक चांगलं असलं तर दबत नाही, म्हणजे पाणी व्यवस्थित पडतं आहे। आणि फिप्सी जर ठिबक असेल तर फिप्सी ठिबक दबते, त्याच्यामुळं पाणी व्यवस्थित पडत नाही। तर आपल्याला चांगलं आणायचं आहे ठिबक, त्यासाठी पैसे पण खूप लागणार आहेत, पुन्हा मल्चिंग पण 2022 म्हणजे जसं मायक्रोनवर असतं मल्चिंगचं। आणि मित्रांनो, त्याला पुन्हा आतरायला 2500 रुपये एकर आहे आणि आमच्याजवळ कुठं आतरणारे पण नाहीत, तर त्याच्यामुळं। तर मित्रांनो, आता काय झालं माहिती का की आपल्याला सगळाच खर्च करावा लागणार आहे, कारण तारकाठी पण अजून थोडीशी आणायची आहे आणि तारकाठी आणून आपल्याला ठिबक आणायचं, मल्चिंग करायचं, त्याच्यामुळं खर्च तर होणारच आहे मित्रांनो। आणि खर्च नाही केला तर मग उत्पन्न कुठून निघणार आहे हे तर तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे आणि सांगायची गरज नाही। त्याच्यामुळं काम तर करावं लागणार आणि पैसे तर घालवावंच लागणार, त्याशिवाय आपल्यापाशी पैसे येणार नाहीत। तर चला मित्रांनो, घेतो ओढून, होऊन झालं बरं का, आणि अजून भरपूर ओढायचे तिकडं। तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी। आणि साफ व्हायला व्यवस्थित बघा, आणि असं तुम्ही पण डबल फिरून घ्या, चांगलं होतं आहे। भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।